इथं काय लिहिलंय आपण? टी लिहिलाय. काय लिहिलाय? टी. आणि याच टीला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? ट. तर आज आपण ट ची स्टोरी पाहणार आहोत. कशी स्टोरी पाहणार आहोत? ट ची स्टोरी. ट कशा पद्धतीने बदलतो? इंग्रजी मधला सुद्धा टी आणि मराठी मधला ट. इंग्रजी मधला टी कशा पद्धतीने बदलतो आणि मराठी मधला टी कशा पद्धतीने ट कशा पद्धतीने बदलतो हे आज आपण पाहणार. बघा, हा टी जे आहे तो इंग्रजीच्या अल्फाबेट मध्ये किती नंबरला आहे? 20 नंबरला. आज डेट किती आहे? 20. तर हा 20 नंबरला आहे टी. हे लक्षात ठेवा. आता हा ट म्हणजेच टी, हा ट म्हणजेच टी. सगळे ट ट ट ट लिहिलेत मी. सगळे टी 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 लिहिलेत. याचा अर्थ आपण काय केलं? मूळ तयार केलं. आता ह्याला चेंज करायचा. चेंज कसा होतो? तर याला आपल्याला काय करायचे? आता अवयव जोडायचे आहे. काय जोडायचे? अवयव जोडायचे आहेत. पहिला अवयव आपण जोडूया मराठी जे काही गुणाक्षर आहेत त्यांना. आता हा जो टी आहे याचा पहिला जो अवयव आहे, या ट चा पहिला अवयव, मराठी मधला ट चा पहिला अवयव काय आहे? काना. पहिला अवयव काय आहे? काना. तर याला आपण ट आहे, ट ला काना जोडला काय झाला? टा. ट ला काना जोडला काय झाला? टा. आता ह्याला काय करू आपण? दुसरा अवयव जोडू, वेलांटी है ना. या ट ला आपण दुसरी पहिली वेलांटी जोडली काय झाला? टी. काय झाला? टी. आता या ट ला आपण दुसरी वेलांटी जोडू. काय जोडायची आपल्याला? दुसरी वेलांटी. उच्चार काय झाला? टी. काय उच्चार झाला? टी. आता या ट ला आपण पहिला उकार जोडू. काय जोडू? पहिला उकार. आता हा जोडला आपण पहिला उकार काय झाला? टू. काय जोडला आपण? टू. आता या ट ला आपण दुसरा उकार जोडू. काय झाला? टू. काय झाला? या ट ला आपण मात्रा जोडू. काय झाला? ते. या ट ला आपण दोन मात्रे जोडू. तई. काय झाला? तई. याला आपण एक काना आणि एक मात्रा जोडला काय झाला? तो. काय झाला? याला आपण एक काना दोन मात्रे जोडले काय झाला? टाऊ. आणि याला आपण अनुस्वार जोडला टम. आणि याला आपण विसर्ग दिले दोन. आणि दोन अक्षर अजून आपण राहिले. या ट वर आपण अर्धा चंद्र काढला त्या झाला. काय झाला? आणि याच्यावर आपण काना जोडला, अर्धा चंद्र जोडला काय झाला? बरोबर आहे. बघा, ट हा अगोदर सगळे ट ट होते, पण आपण त्याला काय केलं? अवयव जोडले, सगळे बदलले. मग आता काय झालं? ट टा टी टी टू टू ते तै टो टाऊ टम टा त्या टा. माझ्या मागे बघा. ट टा टी टी टू टू ते तै टो टाऊ टम टहा त्या ट. बरोबर. आता जसे आपण या ट ला अवयव जोडले आणि त्या अवयव जोडल्यामुळं त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे त्याचा उच्चार आहे बदलला. बरोबर आहे. त्याच पद्धतीने खालचं टी बघा. इथं नुसता टी आहे, ट ला टी घेतला. आता इथं काना आहे, कान्यासाठी काय घेतो आपण? इंग्लिश मध्ये काय घेतो? ए. मग इथं आपण ए घेतला काय झाला? टा. इथं पहिली वेलांटी आहे, पहिल्या वेलांटीला काय घेतो आपण? आय घेतो. मग ती पहिल्या वेलांटीसाठी आय घेतला. आता इथं काय झाला? टी. दुसऱ्या वेलांटीसाठी काय घेतो? डबल ई घेतो.
तर इथं आपण दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई घेतला. टी झाला. आता हा पहिला उकार आहे. पहिल्या उकारासाठी काय घेतो आपण? यू घेतो. हा घेतला यू. टी यू. दुसऱ्या उकारासाठी काय घेतो? डबल ओ. हा घेतला आपण डबल ओ. टू. एक मात्रासाठी काय घेतो आपण? एक ई घेतो. हा घेतला ई. दोन मात्रासाठी काय घेतो आपण? ए आई. ए आई. बघा हा ए घेतला, हा आय घेतला. ए आई टाई. आता एक काना एक मात्रा त्यासाठी काय घेतो? ओ. हा घेतला ओ. टो. एक काना एक मात्रासाठी काय घेतो? दोन मात्रासाठी काय घेतो? ए यू. ए यू. ए यू. टौ. टम साठी काय घेतो? ए एन. मनुष्यासाठी ए एन. ए एन. टन. किंवा यम सुद्धा घेतो आपण. आ साठी ए एच. त्यासाठी ए. चंद्रासाठी ए आणि टॉ साठी ओ. बरोबर आहे. आता हा टा आणि हा पण टा, पण याचा उच्चार टा, याचा उच्चार त्या, याचा उच्चार टो, पण याचा उच्चार टा. हे लक्षात घ्या, कारण ज्या पद्धतीचा शब्द असेल त्या पद्धतीनं वेळ प्रसंगी आपल्याला चेंज करून त्याचं स्पेलिंग लिहावं लागतं. आलं लक्षात? हे आलं लक्षात तुमच्या? आज आपण पाहिली ट ची कहाणी. आता तुम्हाला काय करायचंय? या ट पासून एक शब्द तयार करायचा आहे. टा पासून एक शब्द तयार करायचा आहे. टी पासून एक शब्द तयार करायचा आहे. या टी पासून एक शब्द तयार करायचा आहे आणि तो शब्द तयार करून तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आणि त्या शब्दाचं रूपांतर इंग्रजीमध्ये करायचं आहे. हा तुमचा अभ्यास. चला, हे तुम्हाला दिले आता गृहपाठासाठीचे शब्द, होमवर्क साठीचे शब्द. तुम्ही काय करायचं? हे शब्द लिहायचे, त्याच्या खाली तुझी स्पेलिंग तयार करायची. याची स्पेलिंग याच्या खाली, याची स्पेलिंग याच्या खाली, याची स्पेलिंग याच्या खाली, याची स्पेलिंग याच्या खाली. ठीक आहे? खाली स्पेलिंग तयार करायची. ठीक आहे? तर ही आहे तुमची आज टी ची स्टोरी. ओके, स्टार्ट.